तेरे बिना बेसुआदी रतिया तू सजना पाक सी खुले। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथं सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथं व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथं गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल मित्रांनो. तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे. तर त्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन मटेरियल इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर त्याचसोबत मी मटेरियल जे आहे ते डेली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं अपलोड करत असतो. तर तुम्ही तिथून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता. तर त्या दोघांची लिंक, वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक, या दोघांची लिंक जे ते आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये इथं अवेलेबल आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जिथे इथं सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या ज्या ट्रेंडिंग व्हिडिओ आहेत ते इथं रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो जे इथे तर करून घ्या. कारण की आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती डेली काही अपडेट येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, इंस्टाग्राम अकाउंटला जे ते फॉलो करण्याची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्याच्या इथं व्हिडिओला इथं सुरुवात करूया थोडासाही वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्याला जे ते सर्वात आधी VPN जे आहे ते इथं कनेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला बॅकवर आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केल्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो आपल्या इथं काय ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर त्या ज्या इमेजची लेअर असेल ते आपल्याला 15 सेकंदापर्यंत इथं आपल्याला आणायची आहे मित्रांनो. तर तिथपर्यंत तुम्ही इथं आणून घ्या. त्यानंतर आपल्याला तिथे काय यायचं, परत त्या व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये यायचे. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ इथे दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या सर्वात आधी इथं काय करायचं, एक्स्ट्रॅक्ट जे इथं करून घ्यायचा आहे. तर तो तुम्ही इथं एक्स्ट्रॅक्ट जे इथं करून घ्या. तर एक्स्ट्रॅक्ट इथं केल्यानंतर आता आपल्या काय यायचं, बिटनुसार आपल्याला इमेजेस जे असतील ते इथं स्प्लिट करून घ्यायचे. तर ते स्प्लिट करण्यासाठी आपल्याला परत काय यायचं, बिट 2वरती येऊन आपल्याला स्प्लिट करायचं आहे. परत बिट 3वरती येऊन आपल्या इथे जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. परत बिट 4वरती येऊन इथे स्प्लिट करा. परत बिट 5वरती जे ते आपल्याला जिथे येऊन परत आपला जो इमेज असेल तो इथे स्प्लिट करायचा आहे. परत जे ते आपल्याला बिट 6वरती येऊन स्प्लिट करायचं आहे. परत आपल्याला बिट 7वरती येऊन स्प्लिट करायचं आहे. परत बिट 8वरती येऊन स्प्लिट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपले इथे जेवढे काही बिट असतील त्या बिटनुसार आपले जे इमेजेस जे असतील ते इथे तुम्ही इथे स्प्लिट करून घ्या मित्रांनो. तर स्प्लिट करायची तुम्हाला स्टेप तर माहितीच पडले. तर ही स्टेप वापरून आपले जेवढे काही इथं बिट असतील त्या बिटनुसार तुम्ही आपले इमेजेस जे असतील तिथे स्प्लिट करून घ्या. खूप इझी स्टेप आहे मित्रांनो. त्यानंतर एक्स्ट्रा जो पाडा असेल तो इथं इमेजचा तो सुद्धा इथं तुम्ही काय करायचा, डिलीट करून टाका. आणि त्यानंतर जो आपण इथं बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता तो इथं आता डिलीट करून टाकायचा आहे. आता त्यानंतर आपल्या ह्या इमेजेसला जिथे काय आपल्याला ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील काही ते इथं द्यायचे. तर ते देण्यासाठी इथं आपल्याला बघा काय अडचण, आता तुम्हाला सांगतो ती स्टेप. ओके, तर मित्र, आता आपल्याला ह्या इमेजेसला ॲनिमेशन द्यायचं आहे. तर ते देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला बघा एक स्नॅपशॉट अशा प्रकारचा एक भेटेल इथं ॲनिमेशन. तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथे बघा डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती आपल्या जिथे काय अर्थ येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला जिथे काय करायचं येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन झूम 1 द्या मित्रांनो. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2 द्या. आणि आता त्यानंतर आपला एकदम शेवटचा जो इमेज असेल त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये जाऊन इथं झूम 2 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं तुम्ही देऊन टाका. तर इथं आता दिल्यानंतर आता आपल्याला काय अर्थ, ह्या इमेजेसला आपल्याला इफेक्ट जे असतील ती इथं आपल्याला अप्लाय करायची. तर ते करण्यासाठी आपल्या इथे तिथं बघा काय करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं बघा काय अर्थ, तुम्हाला काय अर्थ, दुसरा जो आपला इमेज असेल मित्रांनो 2 सेकंदावरचा, तर आपल्या त्यावरती आपल्याला येऊन जायचं आहे. परत आपल्याला जिथे काय यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन लव सेक्शनमध्ये यायचं. त्यानंतर इथं गर्ल्स
सिक्रेट अशा प्रकारचा एक भेटेल इथं इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून टाका आणि हा इफेक्ट जो आपल्याला कुठपर्यंत द्यायचा ते इथं तुम्हाला सांगतो तिथपर्यंतच इथं द्या. तर इथे बघा मित्रांनो 5 सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक डॉट दिसत आहे बघा मित्रांनो. तर त्या डॉटपर्यंत आपले जेवढे काही इथे इमेजेस असतील त्या इमेजेसपर्यंत आपल्याला काय करायचा, हा जो इफेक्ट असेल तो इथं लावायचा आहे. तर त्या अंडर जे आपल्याला 2, 3, 4 इमेजेस येतात तर त्या 4 इमेजेसला हा आपला इफेक्ट जो इथं लावायचा आहे आणि परत नंतर आपल्याला त्याच बीटवरती इथं थांबायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला इथं बघा इन माय हर्ट अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरतीच इथं करून घ्या. परत नंतरच्या पुढच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे. परत आपल्याला इथे काय आहे, परत जे ते आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन नाईट क्लबमध्ये येऊन इथे तुम्हाला बघा एक फ्लॅशिंग फ्रेम अशा प्रकारचा एक भेटेल इथं इफेक्ट. तर तो इथं अप्लाय करून टाका आणि याची जी ॲडजस्टमेंट असेल ती मी सांगतो तिथपर्यंत इथं ठेवा. तर बघा लास्ट 2 सेकंड जो आपला इमेज आहे तिथपर्यंत आपल्याला ही लावायची आहे मित्रांनो. तर मित्रांनो तिथपर्यंत आपण ही जी लेअर आहे त्याची इथं लावून घेतल्यानंतर आपल्या परत नंतर आपला जो एकदम शेवटचा जो इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन जायचं आहे आणि परत आपल्याला जिथे जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर अशा प्रकारचा जो इथं इफेक्ट असेल तो इथं घ्या आणि त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन याचे जे फिल्टर असेल ते 0 करून घ्या आणि त्या वर्टिकल जे ते आपलं 3 फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं सेट करून घ्या. त्यानंतर आपल्याला परत नंतर त्याच्या इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्या परत जे ते काय यायचं बघा मित्रांनो परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन लवमध्ये यायचं. त्यानंतर मिनी रेम्बो अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथं व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथे सेव्ह करण्यासाठी बघा ह्याच्यावर तुम्हाला एक एक्सपोर्टचं ऑप्शन भेटेल. त्या एक्सपोर्टवरती क्लिक केले की जो आपला आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास इथं सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे आपल्या यूट्यूब चॅनलला जिथे इथं सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंगच्या व्हिडिओ त्या रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.